या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। एकीकडे महाराष्ट्रात बोगस मतदारांचा बोलबाला सुरू असताना दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावामध्ये आधार कार्ड एडिट करून बोगस मतदार नोंदणी करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। याबाबत अक्कलकोट तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाटगे, बबन गायकवाड आणि प्रदीप सलबत्ते यांनी याबाबतचे पुरावे उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिले आहेत। याबाबतची अधिक माहिती अशी: सांगवी बुद्रुक मध्ये गेल्या 6 महिन्यांपासून गावातील काही मुलांच्या मोबाईलवरून मतदार नोंदणीचे 6 नंबर फॉर्म भरण्यात आले होते। फॉर्म भरतेवेळी गावातील रहिवासी नसताना देखील त्यांचे आधार कार्ड आणि फोटो मागवून फॉर्म मोबाईलवरून भरण्यात आले। पण धक्कादायक बाब अशी की या सर्वांच्या आधार कार्डची समोरील बाजू एकाची आणि मागील बाजू दुसऱ्याची, मागील बाजूच्या आधार कार्डवर आधार नंबर देखील नसल्याचे उघड झाले। असे तब्बल 160 हून अधिक बोगस मतदारांची नोंद स्थानिक 3 ते 4 मुलांच्या मोबाईलच्या माध्यमातून बीएलओ अशोक कुमार सुतार यांनी भाग क्रमांक 152 यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार करून बोगस मतदार नोंदणी केली आहे। या बोगस मतदारांची सर्व डुप्लिकेट आधार कार्ड, काहींचे वय देखील पूर्ण नसताना आधार कार्ड एडिट करून वय पत्ता बदललेले पुरावे जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना लेखी तक्रारी अर्जासोबत जोडले आहेत। या बोगस मतदार नोंदीची तात्काळ चौकशी करून संबंधित दोषी बीएलओ आणि ज्याच्या मोबाईलवर नोंद करण्यात आले त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व सर्व बोगस नोंदी तात्काळ रद्द करण्याची मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाटगे, बबन गायकवाड, प्रदीप सलबत्ते यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।